My friends, in this fifth lecture, we have to consider these points. Those are nothing but first one, that is internal energy. Internal energy म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे. पहिला पॉइंट आपण बघतोय तो. त्याच्यानंतर सेकंड वन, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. दुसरा पॉइंट, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणजे काय ते बघायचं आहे. थर्ड वन, फॉर्म्युलेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणजेच मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स बघणार आहोत. Then next one, that is first law of thermodynamics for different processes. वेगवेगळ्या प्रोसेसच्या बाबतीत फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपण बघणार आहे. त्याचा पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे एन्थाल्पी. एन्थाल्पी म्हणजे काय ते आपण बघणार आहे आणि त्याच्यासाठीचं एक्सप्रेशन त्याचा पुढचा पॉइंट असणार आहे तो म्हणजे एक्सप्रेशन फॉर एन्थाल्पी. आणि या लेक्चर मधला शेवटचा पॉइंट तो म्हणजे वर्क डन इन केमिकल रिएक्शन. तर आपण पहिल्या पॉइंटला सुरुवात करतोय तो म्हणजे इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी म्हणजे काय आपण बघणार आहे. व्हॉट इज इंटरनल एनर्जी? इंटरनल एनर्जी म्हणजे काय? फ्रेंड्स, just we know that every substance is associated with a definite amount of energy and this energy is stored in that substance is called as internal energy. जसं की आपल्याला माहित आहे प्रत्येक सबस्टन्स मध्ये एक डेफिनाइट अमाउंट ऑफ एनर्जी स्टोर्ड असते. त्या स्टोर्ड एनर्जीलाच आपण त्या सबस्टन्सची इंटरनल एनर्जी असं म्हणतो आणि दॅट इज डिनोटेड बाय लेटर यू. त्यालाच आपण इंटरनल एनर्जीला आपण सिम्बॉल यू नी रिप्रेझेंट करतो, डिनोट करतो. आता त्याची डेफिनेशन अशी केलेली आहे. इट इज डिफाइंड ॲज इट इज द सम ऑफ kinetic energy and potential energy of individual particles of the system. Just आपण ही डेफिनेशन आपण अशी लिहू शकतो. डेल्टा U is equal to it is the sum of kinetic energy plus potential energy. इंटरनल एनर्जी म्हणजेच काय तर त्या सबस्टन्सची असणारी कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी यांची काय आहे कंडिशन आहे. आता समजा मी एक सबस्टन्स घेतलेला आहे त्याची स्टेट ए आहे. त्याची त्यावेळची इंटरनल एनर्जी काय आहे U1 आहे. तर समजा तो सबस्टन्स दॅट इज टू बी कन्वर्टेड इनटू अनदर स्टेट दॅट इज बी अँड दॅट विल हॅव्हिंग इट्स इंटरनल एनर्जी U2. आता ज्या वेळेला तो सबस्टन्स ए स्टेट मध्ये होता त्यावेळेला त्याची इंटरनल एनर्जी U1 होती. तो दुसऱ्या स्टेट मध्ये कन्वर्ट होऊन बी स्टेट मध्ये आल्यानंतर त्याची इंटरनल एनर्जी आपण कन्सिडर केली U2 आहे. Then the change in internal energy म्हणजेच डेल्टा U म्हणजे काय असणार आहे. डेल्टा U is equal to U2 minus U1. म्हणजेच आपण असं म्हणतो this means that internal energy change that depends upon state of that system means internal energy is an state function and it is extensive property also. आता समजा if मी आता हा जो बॉक्स काढतोय तो म्हणजे काय आहे सिस्टीम आहे. त्या सिस्टीम मध्ये इफ यू सप्लाइज क्यू अमाउंट ऑफ हीट एनर्जी टू दॅट सिस्टीम और जस्ट वर्क इज डन ऑन दॅट सिस्टीम दॅट मीन्स जस्ट इफ यू सप्लाइज सम क्यू अमाउंट ऑफ हीट एनर्जी टू दॅट सिस्टीम और वर्क इज डन ऑन दॅट सिस्टीम दॅट मीन्स डब्ल्यू इज पॉझिटिव्ह. जर का तुम्ही त्या सिस्टीम साठी काही क्यू अमाउंट ऑफ हीट एनर्जी सप्लाय करत असाल ते प्लसने रिप्रेझेंट केलंय आणि समजा त्या सिस्टीम वरती सराउंडिंग कडून वर्क होत असेल तर देअर विल बी इनक्रीज इन इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी मध्ये काय बघायला मिळतं इनक्रीज झालेली आपल्याला बघायला मिळतं. त्याच्या अपोजिट जर आपण बघितलं जस्ट सपोज सम क्यू अमाउंट ऑफ हीट एनर्जी दॅट इज रिलीज फ्रॉम दॅट system or work is done on the surrounding by that system, that means internal energy of that system decreases. This gives decrease in internal energy of that system. आता आपण असं बघतोय की काही क्यू अमाउंट ऑफ एनर्जी जर तुम्ही सप्लाय करत असाल त्या सिस्टीम साठी किंवा त्या सिस्टीम वरती सराउंडिंग कडून वर्क होत असेल तर त्याच्यामध्ये त्या सिस्टीमच्या इंटरनल एनर्जी काय होतीये इनक्रीज झालेलं ऑब्झर्व होतंय. किंवा त्याच्या अपोजिट जर बघितलं some few amount of heat energy is released
फ्रॉम दॅट सिस्टीम दॅट इज रिटन एज अन मायनस क्यू किंवा वर्क इज डन बाय दॅट सिस्टीम ऑन दी सराउंडिंग then there will be decrease in internal energy. या पद्धतीने आपण बघतोय की इंटरनल एनर्जीची डेफिनेशन काय केली आपण. इट इज नथिंग बट इट इज द सम ऑफ कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ऑफ दॅट इंडिव्हिज्युअल पार्टिकल ऑफ दॅट सिस्टीम. सिस्टीम मध्ये असणाऱ्या कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीची ऍग्रिगेशन समेशन म्हणजेच काय आहे, इंटरनल एनर्जी आहे. आणि आपण ती काय आहे म्हणतो, स्टेट फंक्शन आहे. त्याच पद्धतीने इट इज अन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. त्याचा पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. पुढचा पॉइंट म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स म्हणजेच काय आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. त्याचे 3 स्टेटमेंट वेगवेगळे केले जातात. पहिली स्टेटमेंट काय आहे, टोटल एनर्जी ऑफ द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. 1 मार्क्ससाठी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं स्टेटमेंट विचारलं जाऊ शकतं. दुसरं स्टेटमेंट म्हणजे टोटल इंटरनल एनर्जी ऑफ एन आयसोलेटेड सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. आयसोलेटेड सिस्टीम मीन्स व्हॉट, नो एक्सचेंज ऑफ एनर्जी. दॅट मीन्स total internal energy of an isolated system remains constant. Third one, that is, energy is neither created nor destroyed, but it can be transferred from one form to another form. ऊर्जेचा आपण नाश करू शकत नाही किंवा क्रिएट करू शकत नाही. Energy is neither created nor to be destroyed, but it can be converted from one form to another form. या पद्धतीने आपण 3 स्टेटमेंट जे बघतोय ते 1 मार्कासाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. देन त्याचा पुढचा पॉइंट तो म्हणजे फॉर्म्युलेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. त्यालाच आपण म्हणतो मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. जसं की आपण बघितलं, समजा मी एक सिस्टीम म्हणजे हा बॉक्स रिप्रेझेंट करतोय. जस्ट व्हेन यू सप्लाय सम अमाउंट ऑफ हीट एनर्जी टू दॅट, that means few amount of heat energy that is to be supplied to that system, or work is done on that system by surrounding, that means plus W, that gives what, there is increase in internal energy. त्या 2 फॅक्टरनी आपल्याला काय बघायला मिळतं, इंटरनल एनर्जीत इन्क्रीज झालेली ऑब्झर्व होतीये. तेच आपण लिहितोय काय, तर डेल्टा U, that is nothing but Q plus W. If suppose you supply some amount of heat energy to that system, or work is done on that system by the surrounding, that will increase the internal energy of that system, and this is nothing but first law of thermodynamics. समजा काही स्मॉल चेंज साठी आपण जाणार असू, म्हणजेच जर का small dq amount of heat energy that is to be supplied to that system, then small work is done by that surrounding on that system, then this expression is turned as an du is equal to dq plus dw. This equation कसं होईल, du is equal to dq plus dw. This is nothing but first law of thermodynamics for small change. Then the next point, that is first law of thermodynamics for different processes. वेगवेगळ्या प्रोसेसच्या बाबतीत फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आपण त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन अप्लाय करून बघणार आहे. 4 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाम मध्ये हा पॉइंट विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये पहिली प्रोसेस आपण बघतोय ती म्हणजे आयसोथर्मल प्रोसेस. फर्स्ट वन, दॅट इज आयसोथर्मल process. Isothermal process. Isothermal process म्हणजे काय? The process in which temperature of the system remains constant. म्हणजे सिस्टीम एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये जात असताना टेम्परेचर कॉन्स्टंट राहत असेल तर ती प्रोसेस कोणती आपण म्हणतो, आयसोथर्मल असं म्हणतो. म्हणजे डेल्टा टी काय असणार आहे, 0 असणार आहे. डेल्टा टी इज इक्वल टू 0, म्हणजेच डेल्टा यू अल्सो
इज इक्वल टू 0, कारण इंटरनल एनर्जी इज फंक्शन ऑफ टेम्परेचर. आता आपण फर्स्ट लॉ साठी ते अप्लाय करून बघूया. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं इक्वेशन काय आहे, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काय आहे, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. आता आपण डेल्टा यू काय बघितला आयसोथर्मल प्रोसेसच्या बाबतीत, 0, दॅट इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. आता या पद्धतीनं मी डब्ल्यू इकडच्या साईडला लिहिलं तर काय येणार आहे, मायनस डब्ल्यू इज इक्वल टू क्यू, किंवा मायनस क्यू इज इक्वल टू प्लस डब्ल्यू. यावरून आपल्याला काय लक्षात येतंय, इट इंडिकेट्स दॅट heat supplied to the system by surrounding is used completely to work on the surrounding. आता या पद्धतीनं just Q amount of heat energy is supplied to that system that is completely utilized for doing work on the surrounding. किंवा minus Q is equal to plus W. This means work done on the system by surrounding is due to the एक्सपेन्स ऑफ दी हीट. त्याच्यानंतर दुसरी प्रोसेस आहे ती म्हणजे ॲडियाबॅटिक प्रोसेस. कोणती, ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेसच्या बाबतीत आपण म्हणतो द प्रोसेस इन विच हीट डज नॉट एक्सचेंज विथ सराउंडिंग. त्या प्रोसेसमध्ये हीट एनर्जी एक्सचेंज होत नाही, अशा प्रोसेसला आपण काय म्हणतो, ॲडियाबॅटिक प्रोसेस असं म्हणतो. म्हणजेच इथं क्यू इज इक्वल टू काय असणार आहे, 0 असणार आहे. इथं कुठलीही हीट एनर्जीचं काय होत नाही, एक्सचेंज होत नाही. आता यासाठी फर्स्ट लॉ आपण अप्लाय केल्यानंतर काय मिळतं, फर्स्ट लॉ आपण पहिल्यांदा लिहूया, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. इथं क्यू ची व्हॅल्यू आपण काय म्हटली, 0, म्हणजे काय आलं, डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू. Delta U is equal to W. It means that work done by the surrounding on the system results in change in internal energy of the system, or change in internal energy is due to the work done on the system by surrounding. या पद्धतीने आपण दोन प्रोसेस बघितल्या. थर्ड वन that is isochloric process. Isochloric process. Isochloric process कशाला म्हणायचं, प्रोसेस इन विच देयर इज नो चेंज इन व्हॉल्यूम ऑफ दॅट सिस्टीम. सिस्टीम मध्ये व्हॉल्यूम चेंज होत नसेल तर अशा प्रोसेसला आपण काय म्हणतो, आयसोक्लोरिक प्रोसेस म्हणतो. म्हणजेच काय, डेल्टा व्ही इज इक्वल टू 0, व्हॉल्यूम मध्ये कोणताही बदल होणार नाही. डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स याला अप्लाय करून बघूया. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स इक्वेशन काय आहे, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. आता क्यू प्लस डब्ल्यू आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्सचं इक्वेशन लिहिलेलं आहे, पण डब्ल्यू म्हणजेच काय आहे, डब्ल्यू इज नथिंग बट मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. पण इथं डेल्टा व्ही इज इक्वल टू काय म्हटलं आपण, 0 म्हटलं. सो 0 इंटू दॅट पी एक्सटर्नल दॅट बिकम 0. 0 आला, सो दॅट गिव्स डेल्टा यू इज इक्वल टू क्यू. म्हणजेच काय आपण म्हणतो, हीट सप्लाइड टू द सिस्टीम बाय द सराउंडिंग रिझल्ट इन चेंज इन इट्स इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. त्याच्या पुढची प्रोसेस ती म्हणजे आयसोबॅरिक प्रोसेस. फोर्थ वन, आयसोबॅरिक प्रोसेस. आयसोबॅरिक प्रोसेस. आयसोबॅरिक प्रोसेस कशाला म्हणायचं, द प्रोसेस विच इज कॅरीड ॲट कॉन्स्टंट प्रेशर. द प्रोसेस विच इज कॅरीड ॲट कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजेच प्रेशर काय आहे, कॉन्स्टंट आहे. डेल्टा पी इज इक्वल टू 0. डेल्टा पी इज इक्वल टू 0 आहे, मात्र P इज नॉट इक्वल टू 0. P मात्र 0 नाही. प्रेशर काहीतरी आहे, पण प्रेशर चेंज होणार नाही. म्हणजे डेल्टा P इज इक्वल टू 0.
कळतंय का बघा. डेल्टा पी इज इक्वल टू 0 आहे म्हणजे प्रेशर मध्ये काही बदल नाही, बट प्रेशर काहीतरी आहे दॅट इज नॉट इक्वल टू 0. देन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स अप्लाय करूया आपण याला. दॅट इज नथिंग बट डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. तर डब्ल्यू इज इक्वल टू व्हॉट, मायनस पी एक्सटर्नल इंटू डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. इथं आपण पी इज कॉन्स्टंट बट इट इज नॉट अ 0. इक्वेशन बिकम्स डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. आता आपण असं बोलतोय की क्यू ऍट कॉन्स्टंट प्रेशर काहीतरी प्रेशर आहे, सो क्यू आपण काय लिहिणार, क्यू पी, क्यू ऍट कॉन्स्टंट प्रेशर. सो क्यू पी इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. समजते का बघा. इक्वेशन काय येत आहे, क्यू पी इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. 4 प्रोसेसच्या बाबतीत आपण परत एकदा थोडक्यात रिवाइज करून घेतोय. पहिली प्रोसेस ती म्हणजे आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेसच्या बाबतीत टेम्परेचर काय असतं, कॉन्स्टंट असतं, म्हणजे डेल्टा टी इज इक्वल टू 0. म्हणजेच त्याची इंटरनल एनर्जी काय असणार आहे, 0 असणार आहे, कारण इंटरनल एनर्जी इज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर. देन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स या प्रोसेसला अप्लाय केला. इक्वेशन काय आहे, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. इथे इंटरनल एनर्जीची व्हॅल्यू काय लिहिली आपण, 0. सो क्यू प्लस 0 इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. मी डब्ल्यू या साईडला घेतला, मायनस डब्ल्यू इज इक्वल टू क्यू. म्हणजेच आपण काय म्हणतो, इट इंडिकेट्स दॅट Q, heat supplied to the system by surrounding, it is used completely for doing work on the surrounding. Minus W आहे, so work is done on the surrounding. त्याच्या अपोजिट आपण असे लिहू शकतो, मायनस Q is equal to plus W. Then work done on the system by surrounding, that is plus W आहे. That means work done on the system by surrounding is due to the expense of the heat. Then second process, that is adiabatic process. Adiabatic process म्हणजेच काय आपण म्हणतो, there is no exchange of heat energy with the surrounding. म्हणजेच Q is equal to 0. ना आपण हीट सप्लाय करतोय ना त्या सिस्टीम मधून हीट आपण काढून घेतोय, म्हणजेच Q is equal to काय आहे, 0 आहे. परत फर्स्ट लॉ त्याला अप्लाय करतोय. फर्स्ट लॉ काय आहे, डेल्टा इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. आता क्यू ची व्हॅल्यू काय आपण केली, 0 लिहिली, म्हणजेच काय आलं, डेल्टा इज इक्वल टू डब्ल्यू. डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू. वर्क डन बाय द सराउंडिंग ऑन द सिस्टीम रिझल्ट इन चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. कळतंय. देन थर्ड वन, आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे the process in which there is no change in volume of that system. That is nothing but delta V is equal to काय आहे, 0 आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपण लिहितोय, डेल्टा इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. आता डब्ल्यू म्हणजेच काय आहे, मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. डेल्टा व्ही ची व्हॅल्यू काय आपण म्हणतो आयसोकोरिक प्रोसेसच्या बाबतीत, 0 आहे. सो 0 इंटू पी एक्सटर्नल दॅट बिकम्स 0. देन डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू साठीची ही टर्म काय होणार आहे, 0. सो डेल्टा यू इज इक्वल टू प्लस क्यू. म्हणजेच काय, हीट सप्लाय टू द सिस्टीम बाय द सराउंडिंग रिझल्ट इन चेंज इन इट्स इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. त्याच्या पुढची प्रोसेस आयसोबॅरिक प्रोसेस, द प्रोसेस विच इज कॅरीड ॲट कॉन्स्टंट प्रेशर. डेल्टा पी इज इक्वल टू काय, 0. बट P is not equal to 0. म्हणजे ती काय व्हॅक्युम मध्ये प्रोसेस करत नाही आपण. P is not equal to 0 म्हणजे ती काहीतरी प्रेशर असताना प्रोसेस घडतीये, पण प्रेशर चेंज थ्रूआउट आपण करत नाही. जी असेल ती काय करतो आपण, कॉन्स्टंट ठेवतो. म्हणजे कॉन्स्टंट प्रेशरच्या वेळेला होणारा बदल आपण बघतोय आयसोबॅरिक प्रोसेस. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इक्वेशन काय आहे, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. डब्ल्यू साठी टर्म आपण काय म्हणतो, मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. पण ते इक्वेशन असं पाहतो, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू ऍट कॉन्स्टंट प्रेशर, दॅट इज क्यू पी मायनस
ते एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. क्यूपी मी या साईडला घेतलं तर इक्वेशन काय होईल मग, क्यूपी इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. देन द नेक्स्ट पॉइंट दॅट इज एन्थाल्पी. एन्थाल्पी म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे. एन्थाल्पीची डेफिनेशन आपण बघतोय. एन्थाल्पी रिप्रेझेंट केला जातो कॅपिटल एच नी. एन्थाल्पी रिप्रेझेंट कशाने करतो आपण, कॅपिटल एच नी. What is the definition of enthalpy? Enthalpy is the sum of internal energy of a system and energy equivalent to the PV type of work. मग आपण काय लिहितोय, H is equal to internal energy plus PV type of work. या पद्धतीने आपण एन्थाल्पीची डेफिनेशन करतो. एन्थाल्पी साठी डेफिनेशन बघत असताना इंटरनल एनर्जी ही काय आहे, स्टेट फंक्शन आहे. प्रेशर हे काय आहे, स्टेट फंक्शन आहे. व्हॉल्यूम सुद्धा काय आहे, स्टेट फंक्शन आहे. म्हणजेच एन्थाल्पी सुद्धा काय असणार आहे, स्टेट फंक्शन असणार आहे. त्याच्या पुढे जाऊन आता आपण बघणार आहे एन्थाल्पी चेंज. एन्थाल्पी चेंज म्हणजेच काय, डेल्टा एच. डेल्टा एच इज इक्वल टू व्हॉट, H2 मायनस H1. सपोज एक मी सिस्टीम घेतलेली आहे, ती ए स्टेट मध्ये आहे, त्यावेळेची त्याची एन्थाल्पी आहे H1. ज्या वेळेला तो कन्वर्ट होऊन बी स्टेटला जाईल त्यावेळेची त्याची एन्थाल्पी असणार आहे H2. आता आपण केलेल्या डेफिनेशन प्रमाणे H1 म्हणजे काय असणार आहे, मग H1 इज नथिंग बट U1 प्लस P1 V1. H1 ही त्याची एन्थाल्पी इनिशियल स्टेटची असणार आहे. ती काय आता अकॉर्डिंग टू डेफिनेशन दिस इज नथिंग बट इक्वेशन 1. H1 इज इक्वल टू U1 प्लस P1 V1. डी स्टेट मध्ये त्याची असणारी एन्थाल्पी H2 म्हणजे काय असणार आहे, मग H2 इज इक्वल टू व्हॉट, U2 प्लस P2 V2. आणि आता आपण दिस इज नथिंग बट इक्वेशन सेकंड. अकॉर्डिंग टू डेफिनेशन H2 आणि H1 च्या व्हॅल्यूज आपण इथं पुटअप करतोय. ती त्याच्या पुढे लिहितोय मी. H2 ची व्हॅल्यू काय आहे, U2 प्लस P2 V2 मायनस H1 ची व्हॅल्यू U1 प्लस P1 V1. आता कॉमन टर्म्स एका बाजूला घेऊया, दॅट इज U2 मायनस U1. मी कॉमन टर्म काय घेतलेली आहे, एका बाजूला घेतलेली आहे, प्लस P2 P2 मायनस P1 P1. देन डेल्टा H इज इक्वल टू U2 मायनस U1 डेल्टा U प्लस P2 P2 minus P1 P1. This is at constant pressure. So P2 pressure is equal to P1 pressure इतकंच आहे, कन्सिडर केलं मी ते P म्हणून. तर इक्वेशन काय टर्म होईल, डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U. P2 आणि P1 हे काय म्हणतोय मी, कॉमन आहे, तर प्लस P P2 मायनस V1 V2 मायनस V1 म्हणजेच काय, डेल्टा U प्लस P डेल्टा V. So delta H is equal to delta U plus P delta V. हे 2 मार्क साठी एक्सप्रेशन विचारलं जातं. त्यामध्ये आपण काय म्हटलेलं आहे, कॉन्स्टंट प्रेशर आहे, म्हणजेच ही प्रोसेस काय आहे, आयसोबॅरिक आहे. मग अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये काय आलं होतं, QP इज इक्वल डेल्टा U प्लस P डेल्टा V. आता या टर्म कडे बघितलं तर असंच इक्वेशन इथं दिसतंय. म्हणजेच काय, डेल्टा H इज इक्वल टू QP. डेल्टा H इज इक्वल टू QP. यावरून काय म्हणू शकतो आपण, चेंज इन एन्थाल्पी म्हणजेच हीट सप्लाय टू दी सिस्टीम ऍट कॉन्स्टंट प्रेशर. एन्थाल्पी चेंज मीन्स व्हॉट, हीट सप्लाय टू दी सिस्टीम ऍट कॉन्स्टंट प्रेशर. देन we have to consider the next point, that is relation between delta H and delta U. delta H आणि delta U यामधलं रिलेशन आपल्याला बघायचं आहे. डेल्टा H आणि डेल्टा U मधलं रिलेशन बघत असताना आत्ताच आपण एन्थाल्पी चेंज साठीचं एक इक्वेशन आपण बघितलं. डेल्टा H इज इक्वल टू काय आलं होतं, डेल्टा U प्लस P डेल्टा V. आता कोणत्या कंडिशन मध्ये डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U असू शकतं, हे आपल्याला 2 मार्कासाठी सुद्धा बोर्ड मध्ये विचारलं जाऊ शकेल. इफ द प्रोसेस इज कॅरीड फॉर सॉलिड्स अँड लिक्विड फॉर विच चेंज इन व्हॉल्यूम इज निग्लिजिबल, डेल्टा व्ही ची व्हॅल्यू काय असणार आहे, 0.
Therefore P delta V ची व्हॅल्यू काय होणार आहे 0. That means in case of solids and liquids delta H is equal to delta U. दुसरी केस कोणती? If the process is carried in closed vessel म्हणजे तिथं सुद्धा काय असणार आहे डेल्टा V 0 असणार आहे. डेल्टा V 0 into P again becomes 0. So delta H is equal to डेल्टा U. दुसऱ्या केस मध्ये सुद्धा डेल्टा H is equal to डेल्टा U येणार आहे. म्हणजे कधी when the process is carried in closed vessel. आणि थर्ड वन की ज्या वेळेला नंबर ऑफ मोल चेंज काही असणार नाही त्यावेळेला सुद्धा डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U असणार आहे. की समजा एक सबस्टन्स घेतलेला आहे त्याचे इनिशियल नंबर ऑफ मोल्स N1 मी कन्सिडर केले दॅट इज टू बी टर्न इनटू P स्टेट हॅव्हिंग देअर नंबर ऑफ मोल्स N2 असं आपण कन्सिडर करतोय. H1च्या ए स्टेटच्या वेळेला त्याची असणारी एन्थाल्पी मी काय कन्सिडर केली H1 त्यावेळेची इंटरनल एनर्जी U1 त्यावेळेचं असणारं प्रेशर काय आहे P1 त्यावेळेचं व्हॉल्यूम P1. दुसऱ्या स्टेटच्या वेळेला त्याची एन्थाल्पी काय टर्न झाली H2 त्यावेळेची इंटरनल एनर्जी काय आहे U2 त्यावेळेचं प्रेशर कन्सिडर केलं मी P2 त्यावेळेचं व्हॉल्यूम मी कन्सिडर करतोय V2. ह्या आपण काही पॅरामीटर्स आपण ग्रहित धरतोय. ए स्टेटच्या वेळेला मग अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ एन्थाल्पी काय इक्वेशन येईल H1 इज इक्वल टू काय येणार आहे मग U1 प्लस P1 V1 U1 प्लस P1 V1 दिस इज नथिंग बट इक्वेशन नंबर 1. आता दुसऱ्या स्टेट बी स्टेटच्या वेळेला एन्थाल्पी काय येणार आहे H2 इज इक्वल टू U2 प्लस P2 V2 दिस इज नथिंग बट इक्वेशन सेकंड. आता समजा मी चेंज इन एन्थाल्पी बघत असेल डेल्टा H इज इक्वल टू काय म्हटलं H2 मायनस H1. मग H1 आणि H2 च्या व्हॅल्यूज मी इथं पुटअप करतोय. H2 साठी U2 प्लस P2 V2 मायनस H1 ची व्हॅल्यू U1 प्लस P1 V1. ते थोडं सिम्प्लिफाय करतोय U2 मायनस U1 प्लस P2 V2 मायनस P1 V1. लक्षात येत आहे. त्याच्या आयडियल गॅस साठीचं इक्वेशन म्हणजे काय PV इज इक्वल टू NRT. PV इज इक्वल टू NRT. सो P1 V1 इज इक्वल टू N1 RT. लक्षात येत आहे. आणि दुसऱ्या कंडिशनच्या वेळेला काय येणार आहे मग P2 V2 इज इक्वल टू N2 RT. आता इथं P2 V2 आणि P1 V1 च्या व्हॅल्यूज मी पुटअप करतोय तर काय येणार आहे ते U2 मायनस U1 म्हणजे काय डेल्टा U प्लस P2 V2 ची व्हॅल्यू मी इथं पुटअप करतोय. P2 V2 ची व्हॅल्यू काय येणार आहे N2 RT मायनस P1 V1 ची व्हॅल्यू काय येणार आहे N1 RT. आता इथं RT कॉमन आहे तर मी डेल्टा U इज इक्वल टू N2 मायनस N1 N2 मायनस N1 इंटू RT. म्हणजेच इक्वेशन पुढे जाऊन काय होणार आहे डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा N ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस डेल्टा NG RT. आता जर का नंबर ऑफ मोल्स चेंज काही होत नसेल तर डेल्टा N काय असणार आहे 0 असणार आहे. सो 0 इंटू RT 0. तर नंबर ऑफ मोल्स चेंज काय नसेल तर सुद्धा काय होणार आहे डेल्टा U इज इक्वल टू डेल्टा H. तिसरी केस या बाबतीत सुद्धा नंबर ऑफ मोल्स काही नसेल तर डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U. म्हणजे तीन केसेस कोणकोणत्या फॉर सॉलिड्स अँड लिक्विड डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U. सेकंड वन when the process is carried in closed vessel that will again gives you delta H is equal to delta U. And third one number of moles जर सेम असतील तर डेल्टा H is equal to डेल्टा U असणार आहे. लक्षात येतंय. Then the last point that is work done in chemical reaction. Chemical reaction होत असताना work done काय येतं ते आपण बघणार आहे. Work done in chemical reaction. केमिकल रिएक्शन करत असताना पहिल्यांदा आपण लक्षात घ्या की आपण एखादं कन्व्हर्जन करत असतो तर ते कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर असताना आपण करत असतो. मग त्या वर्क डन साठीचं आपल्याला इक्वेशन माहित आहे ते म्हणजे काय W इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल इंटू डेल्टा V.
एखादं केमिकल रिॲक्शन करत असू, टेस्ट ट्यूब मध्ये आपण एखादं केमिकल रिॲक्शन करत असू तर बाहेरील एक्सटर्नल प्रेशर काय असतं, कॉन्स्टंट असतो. सो पी एक्सटर्नल इज इक्वल टू पी, आपण काय म्हणतो, एक्सटर्नल प्रेशर कॉन्स्टंट आहे, त्याला कन्सिडर केलं मी पी नी. तर त्यावेळेला डब्ल्यू इज इक्वल टू, मग इक्वेशन काय बदलून होईल, देन इक्वेशन काय टर्न होईल, पी मायनस पी डेल्टा व्ही, मायनस पी डेल्टा व्ही. आता डेल्टा व्ही म्हणजेच काय, मग मायनस पी इंटू व्ही टू मायनस व्ही वन, व्ही टू मायनस व्ही वन. आता कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर जे आहे, आता मी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस, सिम्प्लिफाय करतोय थोडं, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस, मी आत मल्टिप्लाय करतोय, पी व्ही टू मायनस मायनस प्लस पी व्ही वन. अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन, PV is equal to nRT. आयडियल गॅस इक्वेशन काय आहे, PV is equal to nRT. सो PV1 is equal to N1RT आणि PV2 ची व्हॅल्यू काय येणार आहे, मग PV2 is equal to N2RT. मी ह्या व्हॅल्यूज या इक्वेशन मध्ये पुटअप करतोय आणि पुढे बघतोय. W is equal to काय येणार आहे, मग W is equal to मायनस PV2 ची व्हॅल्यू मी लिहितोय, PV2 ची व्हॅल्यू मी लिहितोय, काय येणार आहे ती मायनस N2RT प्लस PV1 ची व्हॅल्यू काय आहे, N1RT, दॅट इज इक्वल टू मायनस, आता N2 मायनस N1 मी यामध्ये पुटअप करतोय, N2 मायनस N1 इंटू RT. आत जर आपण मायनस साइन मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार आहे, N2 मायनस N2 आणि ह्या मायनस इंटू मायनस N1 म्हणजे प्लस N1 RT कॉमन आहे, दॅट इज इक्वल टू काय येणार आहे, मग मायनस डेल्टा N RT, W is equal to minus delta nRT. In terms of gaseous reaction, so minus delta NgRT. आता या पद्धतीनं जर समजा नंबर ऑफ मोल्स काही वेळेला N2 फायनल नंबर ऑफ मोल्स जास्त असू शकतात, फायनल नंबर ऑफ मोल्स लेस असू शकतात आणि नंबर ऑफ मोल्स काही चेंज असणार नाहीत. अशा वेळेला वर्क डन काय येतं त्याचं साइन कन्व्हेन्शन आपण बघणार. पहिली केस म्हणजे काय, N2 इज ग्रेटर दॅन N1. दुसरी केस काय आहे, N2 इज लेस दॅन N1 आणि तिसरी केस म्हणजे काय, N2 इज इक्वल टू N1 म्हणजे नंबर ऑफ मोल्स काही चेंज होणार नाहीत. पहिल्या केसच्या वेळेला W इज इक्वल टू आपण काय म्हटलं, मायनस N2 मायनस N1 इंटू RT. N2 ही हाय व्हॅल्यू आहे, काय येणार आहे, पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार आहे. सो दॅट मायनस इंटू प्लस दॅट इज निगेटिव्ह. W हा निगेटिव्ह असणार आहे कधी, पहिल्या केसच्या बाबतीत, की ज्या वेळेला वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन सराउंडिंग, कधी तर N2 ग्रेटर असतील तर, N2 जास्त असतील तर. दुसऱ्या केसच्या वेळेला काय होईल, N2 मायनस N1 ही व्हॅल्यू काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे, कारण N2 हा काय आहे, हाय आहे. सो हाय मधली त्याची साईन याला अप्लाय होणार आहे. सो निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह. दुसऱ्या केसच्या वेळेला W काय येणार आहे, पॉझिटिव्ह, म्हणजे दुसऱ्या बाबतीत काय होणार आहे, वर्क इज डन ऑन द सिस्टीम बाय सराउंडिंग. आणि तिसरी N2 इज इक्वल टू N1 म्हणजेच नंबर ऑफ मोल्स काही चेंज होणार नाही, म्हणजे ही व्हॅल्यू काय येणार आहे, 0. 0 इंटू एन ही व्हॅल्यू 0. सो W इज इक्वल टू 0, की ज्या वेळेला नंबर ऑफ मोल्स काही चेंज असणार नाही. देर इज नो वर्क वेन नंबर ऑफ मोल्स चेंज नसेल त्यावेळेला. थँक्यू.